भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं सहावा जे खंड आहे आपण चालू केलेला आहे। आणि त्या खंडामध्ये पहिल्या भागामध्ये भगवान बुद्धा सोबतचे जे काही भगवान बुद्धाला मदत करणारे असतील किंवा भगवान बुद्धाचे अनुयायी असतील, समर्थक असतील, या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे। यामध्ये आपण राजा बिंबिसाराच्या संदर्भामध्ये काल बघितलेलं आहे। आणि त्यानंतर भगवान बुद्धाला अनाथपिंडक यांनी सुद्धा कसं दान दिलं या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं आहे। अनाथपिंडक दीक्षा घेतल्यानंतर एकदा तथागताकडे गेला, त्यांच्या उजव्या बाजूस आसनस्थ झाल्यावर तो म्हणाला, भगवान आपणास माहीत आहे काय की धन धान्य समृद्ध आणि शांतीपूर्ण अशा श्रावस्तीत मी वास्तविक करीत आहो आणि तिथे प्रसंजित राजा अधिकारावर आहे। म्हणजे एक दिवस भगवान बुद्ध हे तिकडे असताना तेथील एक उपासक अनाथपिंडक अनाथपिंडक भगवंताकडे गेला आणि भगवंताकडे जाऊन भगवंताला वंदन केलं आणि वंदन करून भगवंताच्या समोर जे काही आसन होतं तर त्या आसनावरती जाऊन बसला। आणि आसनावर बसल्याच्या नंतर भगवान बुद्धाला तो अनाथपिंडक म्हणतोय की भगवान, हे जे काही श्रावस्ती आहे, हा जे काही राज्य आहे, तर हे राज्य धन दौलतीने खूप भरमसाठ किंवा मुबलक धन दौलत असलेलं हे राज्य आहे। म्हणजे या राज्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं दुःख नाही किंवा कोणत्याही गोष्टीचं पैशाला कमी नाही, धन दौलतीला कमी नाही। त्याच्यामुळे इथले जे काही लोक आहेत ते सर्व सुखाने नांदतात। आणि अशा श्रावस्तीमधील मी एक नागरिक आहे आणि या ठिकाणचा जे काही राजा आहे तर तो प्रसंजित नावाचा राजा त्या ठिकाणी राज्य करतो, असं तो भगवान बुद्धाला म्हणतो। आणि तिथे एक विहार बांधावं अशी माझी मनीषा आहे। आपण कृपा करून श्रावस्तीत यावे आणि विहाराच्या दानाचा स्वीकार करावा। आणि त्यानंतर तो अनाथपिंडक भगवान बुद्धाला म्हणतो की भगवान, माझी एक इच्छा आहे की या श्रावस्तीमध्ये एक विहार बांधून आपल्याला दान करावं। त्यासाठी आपण श्रावस्तीला यावं आणि श्रावस्तीला येऊन त्या ठिकाणी जे काही आम्ही दान करणार आहोत, जे काही की विहार बांधून दान करणार आहोत, तर त्या दानाचा आपण स्वीकार करावा। आणि असं म्हणल्याच्या नंतर भगवान बुद्धांनी जे काही विहाराचं दान होतं तर या दानाला संमती दिली। आणि संमती दिल्याच्या नंतर निराधाराचा मित्र आणि अनाथाचा आश्रयदाता असा तो अनाथपिंडक घरी परतताना राजकुमार जेतांचे हरित वृक्षवाटिकांनी आणि निर्मल जलप्रवाहाने परिपूर्ण असलेले उद्यान त्यांच्या दृष्टीत पडले। तेव्हा त्याने विचार केला, हे रमणीय स्थान तथागताच्या भिक्खू संघासाठी योजलेल्या विहारासाठी अनुरूप आहे। आणि मग तो कुमाराकडे गेला आणि तो उद्यान विकत घेण्याची आज्ञा मागितली। म्हणजे ज्यावेळेस भगवान बुद्धांनी संमती दिली अनाथपिंडकाला, तर अनाथपिंडकाला संमती मिळाल्याच्या नंतर अनाथपिंडक हा तिथून आनंदित होऊन आपल्या घराच्या दिशेने निघाला। आणि घराच्या दिशेने जाता जाता विचार करत जात होता की आता मी भगवान बुद्धाला सांगितलेलं आहे की मी एक विहार दान करणार आहे, तर आपल्या या श्रावस्तीमधील कोणता एरिया चांगला राहील की ज्या ठिकाणी आपण बुद्ध विहार तयार करावं आणि ते बुद्ध विहार भगवंताला दान करावं। मग जाता जाता त्या ठिकाणचा जे काही राजाचा एक मित्र होता, आपला राजाचा पुत्र होता राजकुमार जेत नावाचा, तर त्या जेताला एक राहण्यासाठी एक ठिकाण बनवलेलं होतं। आणि ते खूप वटवृक्ष असतील, झाडं असतील, फुलं असतील, आणि त्या वस्तीमधून त्या एरियामधून एक झरा सुद्धा जात होता, पाणी जात होतं। तर अशा प्रकारचं मनमोहक दृश्य जे एक वटिका होती, वटिका होती, हिरवं होतं, तर ते जे काही आहे तर ते तिथल्या राजाचं जे काही राजाचा मुलगा होता राजकुमार, तर त्या राजकुमाराचा अधिकार त्या ठिकाणी होता। त्या राजाने दिलेलं होतं, राजाच्या मुलाला दिलेलं होतं।
आणि हे या अनाथ पिंडकाच्या नजरेत पडते आणि नजरेत पडल्याच्या नंतर हा अनाथ पिंडक म्हणतो की हा जो काही निसर्ग आहे, हे जे काही ठिकाण आहे ते खूप रमणीय आहे आणि हे ठिकाण जर मी या ठिकाणामध्ये एखादं विहार बांधून हे ठिकाण जर मी भगवान बुद्धाला दान दिलं तर त्यांना विहार सुद्धा होईल आणि विहाराच्या बाजूला बाहेर जे काही त्या एरियामध्ये असलेले झाडं वगैरे आहेत, हिरवेगार पाण्याचा झरा आहे, तर हे सर्व काही मनमोहक दृश्य ज्या ठिकाणी बनते राहतील आणि अशाप्रमाणे या ठिकाणी जर मी बुद्धविहार बांधलं आणि मी भगवान बुद्धाला जर दिलं तर किती चांगलं होईल. आणि अशा विचार करून हे अनाथ पिंडक ते जे एरिया होता, जे काही गार्डन होतं, उद्यान होतं, तर ते उद्यान राजाच्या मुलाचं होतं म्हणून राजाच्या मुलाला भेटावयास गेला आणि राजाच्या मुलाला जाऊन म्हणाला की जे काही तुझं जे वटवृक्षांनी जे काही भरलेलं जे काही एरिया आहे तर ते एरिया आणि जे बाग आहे ते बाग उद्यान जे काही आहे ते मला पाहिजे, तर मला विकत घ्यायचं आहे आणि तू विकत मला दे. राजकुमार ते उद्यान विकण्यास तयार नव्हता, कारण त्याला फार मोल वाटे. प्रथमतः त्याने नकार दर्शविला, पण अखेरीस तो म्हणाला या सर्व भूमीवर जर तू सुवर्ण मुद्रा पुरस्करशील तरच फक्त तुला ते मिळेल. म्हणजे अनाथ पिंडकानं त्या राजपुत्राला सांगितलं, चेताला मागितलं की मला तुझं जे काही उद्यान आहे हे उद्यान पाहिजे, त्याची किंमत काय आहे ते सांग. परंतु ते उद्यान जे आहे हे उद्यान खूप आवडतं होतं त्या राजकुमाराचं, खूप आवडतं होतं आणि आवडतं असल्या कारणानं त्याला ते विकायचं नव्हतं, कोणत्याही किमतीवर विकायचं नव्हतं. परंतु अनाथ पिंडकानं हट्ट धरला की नाही, फक्त तू किंमत सांग, नाही तू फक्त किंमत सांग, डबल सांग, टिबल सांग, चौबल सांग, फक्त तू किंमत सांग. तू किंमत सांगायची आणि मी तुला त्याची किंमत द्यायची, पण मला ते विकत घ्यायचंच आहे. मग आखरीला शेवटला जो काही जेठ होता राजकुमार, तर त्या राजकुमाराला आखरीला कटाळून काय सांगितलं की ठीक आहे, मी ते उद्यान विकायला तयार आहे, परंतु त्याची किंमत एवढी राहील, जे उद्यान जेवढं आहे त्या पूर्ण जमिनीवर तू सुवर्ण मुद्रा आथरल्या पाहिजेत, म्हणजे सोनं आथरलं पाहिजे, सर्व जमिनीवर तू सोनं आथरलं पाहिजे आणि तेवढं सोनं जर तू आथरलं तरच मी तुला ते देईल. आणि यावर अनाथ पिंडक आनंदित झाला. बघा, सुवर्ण जिथं सोनं जेवढं आथरलं तेवढी जमीन समजा ही अनाथ पिंडकाला मिळणार, तर सोनं आथरलेल्या म्हणजे त्याची किंमत तेवढीच आहे समजा, पण तरी त्या किमतीत मला ते उद्यान भेटलं आहे विकत. म्हणून हे जे काही अनाथ पिंडक होता, हा अनाथ पिंडक हर्षित झाला, उल्हासित झाला, आनंदित झाला. आणि आनंदित झाल्याच्या नंतर त्याने लगेच त्या ठिकाणी सुवर्ण मुद्रा पसरवण्यास सुरुवात केली. अनाथ पिंडक आनंदित झाला आणि सुवर्ण मुद्रा पसरण्यास त्याने सुरुवात केली. पण जेठ म्हणाला तू तसं ती घेऊ नकोस, मला जमीन विकायची नाही. पण अनाथ पिंडकाने आग्रह धरला. त्यांच्यात वादविवादी सुरुवात झाऊन प्रकरण न्यायाधीशाकडे गेले. म्हणजे जसे त्या अनाथ पिंडकानं ते जे काही सुवर्ण मुद्रा आहे ते सुवर्ण मुद्रा आथरायला सुरुवात केली आणि पूर्ण एरिया सोन्यानं मढवून टाकला, सोन्यानं झाकून टाकला, पूर्ण सर्व याच्यामध्ये सोनं आथरून टाकलं. आणि जेव्हा या राजाला वाटलं की खरंच फक्त मी बोललो, जे काही राजकुमार होता जेठ, त्याला वाटलं की फक्त मी बोललो, यानं विकत घेणार नाही असं मला वाटलं, परंतु खरोखर यानं तर सोनंच त्याचं आथरलं. तर तेव्हा आखरीला तो जेठ म्हणाला की अनाथ पिंडका तू एवढं कोशिश करू नको, मला हे उद्यान जे आहे हे उद्यान मला खूप प्रिय आहे, हे मला विकायचंच नाही. परंतु अगोदर त्यानं म्हणलं होतं की तेवढ्या सोन्याच्या मुद्रा तू आथर, आणि नंतर ते नाही म्हणला म्हणजे बदलला. तर बदलल्याच्या नंतर याच्यामध्ये दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला की तू अगोदर मला कसा म्हणलास की सोनं तेवढं आथर मी तुला देतो आणि आता का नाही म्हणायलास, मी तर सोनं आथरलेलं आहे. मग यांच्यात वादविवाद झाला आणि हे वादविवाद झाल्याच्या नंतर त्या पहिल्या काळातले राजवाड्यामधले जे काही न्याय करणारे जे न्यायाधीश होते, तर त्या न्यायाधीशापर्यंत हा वाद पोहोचला. मध्यंतरी लोकात या असामान्य न्याय प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि राजकुमाराच्या कामी पडणाऱ्या गोष्टीत अनाथ पिंडकाच्या श्रीमंतीची तसेच प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची हकीकतही झाली. म्हणून त्याने आपल्या
त्यांच्या योजनेची चौकशी केली आणि तथागताचे नाव ऐकताच विहाराच्या संस्थापनेत भाग घेण्यास तो उत्सुक झाला आणि फक्त अर्ध्या सुवर्णमुद्रा स्वीकारून तो म्हणाला, जमीन तुझी आहे पण वृक्ष माझी आहे. तथागताच्या दानात माझा हिस्सा म्हणून तो वृक्ष मी अर्पण करीत आहे. म्हणजे शेवटी या दोघांमधला काही वादविवाद होता तो वादविवाद कुठे गेला? न्यायाधीशापर्यंत गेला. आणि न्यायाधीशापर्यंत गेल्याच्या नंतर यांची जे काही वादविवादाची काही चर्चा होती, ही चर्चा पूर्ण त्या राज्यभर पसरली की दोघांमुळे वाद झाला. वाद कशामुळे झाला? तर अनाथ पिंडक म्हणतो की मला ते उद्यान विकत दे. आणि राजाच्या मुलानं सांगितलं की सुवर्णमुद्रा आथरशील सर्व जागेवर तर ते तुला मिळेल. आणि त्याच्यानंतर खरंच या अनाथ पिंडकानं सुवर्णमुद्रा आथरण्यासाठी सुरुवात केली. तर किती ह्या अनाथ पिंडक म्हणजे काही अनाथ पिंडक आहे हा किती इमानदार आहे की त्यानं सोनं सुद्धा द्यायला तयार आहे. मग हे जी चर्चा सुरू झाली तर हे चर्चा झाल्याच्या नंतर पूर्ण राज्यभर चर्चा झाल्याच्या नंतर हे राजाच्या कानावर गेलं आणि राजाला आणि राजाच्या मुलाला कळालं की नेमकं याच्यात काय कारण आहे. नक्कीच यानं सोन्यात सगळं जेवढा एरिया आहे तेवढा एरिया अगर सोनं आथरून जर हे जागा घेत असेल तर नक्कीच या जागेमध्ये काहीतरी फायदा आहे. तेव्हाच हे जागा घ्यायला. मग त्यानं त्याला विचारलं की तू एवढं कोशिश का करायलास, एवढी कोशिश का करताय की जे म्हणशील त्या भावानं तू विकत घ्यायला, सोनं आथरून विकत घ्यायलास, असं काय आहे या जागेमध्ये? मग तेव्हा त्या अनाथ पिंडकानं सांगितलं की या ठिकाणी मला एक बुद्धविहार बांधायचा आहे आणि ते बुद्धविहार भगवान बुद्धाला दान करायचं आहे. आणि भगवान बुद्धाची जी महती होती सगळीकडे पसरलेली होती. त्याच्यानंतर हे जे काही जेत नावाचा राजपुत्र होतं ते या राजपुत्राचे विचार बदलले आणि बदलून सांगितलं की ठीक आहे, काही हरकत नाही, याच्यातले फक्त मी अर्धा, तू पूर्ण जागा आठवून टाकली आहे राजमुद्रा, परंतु मी याच्यातले फक्त अर्ध्याच राजमुद्रा घेईल. अर्ध्याच जे काही सोन्याच्या मुद्रा आहे ते सोन्या मुद्रा अर्ध्याच घेईल मी. परंतु तुला फक्त हे जमीन मी विकल, त्याच्यावरचे झाड तुला मी विकणार नाही. हे झाड, या झाडावर माझा अधिकार राहील, जमिनीवर तुझा अधिकार राहील पण झाडावर मात्र माझा अधिकार राहील. आणि अर्धाच सुवर्ण मुद्रा आहे ती मी घेईल, बाकीच्या तू तुझ्या वापस घेऊन जा. आणि त्यानंतर सांगितलं की हे जे झाडं आहेत तर हे झाडावर माझा अधिकार राहील आणि तुझ्याकडून तू जसं हे जमीन भगवान बुद्धाला दान करायलास त्याप्रमाणेच मी हे झाड भगवान बुद्धाला दान करेल. आणि या झाडाखाली भगवंत बसतील, भगवंताचा जे काही शिष्यगण आहे भंते जे असतील ते सुद्धा या झाडाखाली बसतील आणि माझ्या या झाडानं त्यांना सावली मिळेल. विहाराचा पाया तयार झाल्यावर तथागताच्या आदेशानुसार प्रमाणबद्ध असा भव्य विहार बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला. अनुरूप अशा शिल्पकामाने त्याला शोभिवंत करण्यात आले. आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या जे काही विहार बांधायचं होतं त्या विहाराचा पूर्ण पाया खोदण्यात आला, पाया बांधायला सुरुवात केली. त्याच्यानंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणी आले आणि भगवान बुद्धाने सांगितलं की ज्या म्हणजे जसं सांगितलं समजा त्याप्रमाणे त्या ठिकाणी बुद्धविहार बांधायला सुरुवात झाली. या विहाराला जेतवन असे नाव दिले गेले आणि अनाथ पिंडकाने तथागताला श्रावस्तीत त्यांचे दान स्वीकारण्यास पाचारण केले. तथागत कपिलवस्तूहून श्रावस्तीत त्यासाठी आले. आणि त्यानंतर पूर्ण विहार तयार झालं आणि पूर्ण विहार तयार झाल्याच्या नंतर या अनाथ पिंडकानं भगवान बुद्धाला त्या ठिकाणी येण्याची विनंती केली की विहार तयार झालेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी यावं आणि त्या विहाराचा तुम्ही स्वीकार करावा. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध त्या ठिकाणी श्रावस्तीला आले. ज्या त्या एरियाचं नाव, त्या उद्यानाचं नाव किंवा त्या विहाराचं नाव जेतवन असे ठेवण्यात आले. तर या जेतवनाच्या ठिकाणी भगवान बुद्ध आले. जेव्हा भगवंताने जेतवनात प्रवेश केला तेव्हा अनाथ पिंडकाने पुष्प वर्षाव केला आणि सुगंधित धूप जाळला. सोन्याच्या झारीतून तथागताच्या हातावर उदक सोडताना तो म्हणाला, अखिल जगातील भिक्खू संघाच्या उपयोगासाठी हा जेतवन विहार मी आपणास दान देत आहे. आणि ज्या वेळेस विहारामध्ये प्रवेश भगवान बुद्ध करत होते शिष्यगणासह त्या ठिकाणी अनाथ पिंडक भगवान बुद्धाचा चांगलं फुलानं खूप असे वेगवेगळे फुलं आणून स्वागत केलं आणि सुगंधित म्हणजे ज्या ठिकाणी असा खूप म्हणजे पूर्ण सुगंध पसरेल अशा प्रमाणे धूप जाळला. आणि सोन्याची जी काही झारी होती तर त्या झारीमधून तथागताच्या हातावर उदक म्हणजे काही जे काही पाणी वगैरे सोडत होते. आणि अखिल जगातील सांगितलं त्या ठिकाणी की जे काही अखिल सर्व जगामधील जे काही भिक्खू संघ आहे
तर या भिक्खू संघाच्या उपयोगासाठी हे जे जेतवन विहार आहे तर हे विहार मी आपल्याला दान देत आहे, तर याचा तुम्ही स्वीकार करा. तथागताने दानाचा स्वीकार करताना उत्तर दिले, सर्व अमंगलावर विजय प्राप्त हो, या दानाने दाण्याचे आणि अखिल मानव जातीचे कल्याण हो आणि सर्वच न्यायाचे वास्तव्य वर्धिक हो. म्हणजे भगवान बुद्धानं त्या जेतवनाचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्याच्या नंतर आशीर्वाद रूपी त्या अनाथ पिंडकाला आशीर्वाद दिला की या सर्व म्हणजे सर्व तुझं मंगल हो आणि जे काही तू दान धर्म करतो या दान धर्मानं जे काही पूर्ण मानव जातीचं कल्याण होईल आणि तसेच जे काही न्याय आहे तर हे न्यायाचं जे काही वास्तव्य सुद्धा या एरियामध्ये पसरल. म्हणजे सर्व जे हे एरिया आहे जे सर्व श्रावस्ती नगर आहे तर हे कल्याणमय होईल असं भगवान बुद्धांनी आशीर्वाद दिला. आणि अनाथ पिंडक हा तथागताच्या 80 प्रमुख शिष्यापैकी एक होता, त्याला प्रमुख धर्मदाता अशी पदवी दिली. आणि त्यानंतर जे काही भगवान बुद्धाला दान देणारे जे काही मोठे मोठे दान देणारे जे काही 80 प्रकारचे शिष्य होते, 80 लोकांना भगवान बुद्धाला जे काही मोठ्या प्रकारात दान दिलेलं आहे तर त्या 80 शिष्यापैकी अनाथ पिंडक हा एक शिष्य भगवान बुद्धाचा होता. आणि म्हणजे एवढं मोठं स्तूप बांधून दिलं ज्याच्यावर सुवर्ण मुद्रा आतरून समजा तेवढं ते उद्यान विकत घेतलं. म्हणजे दान छोटं नाही आहे, दान खूप मोठं आहे. म्हणून भगवान बुद्धांनी त्या अनाथ पिंडकाला प्रमुख धर्मदाता म्हणजे सर्वात जास्त दान करणारा अशी जी काही पदवी आहे ही पदवी त्यांना बहाल केली. त्यानंतर जीवकांना सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये भगवान बुद्धाला दान दिलं होतं. जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा विश्वभर जीवक दिवसातून 2 वेळा त्यांच्याकडे जात असे. म्हणजे एक वेळेस भगवान बुद्ध राजगृहामध्ये होते तर त्यावेळेस जे काही एक जीवक नावाचे काही व्यक्ती होते, भिस्वंगर होते, तर ते दिवसातून 2 वेळा भगवान बुद्धाकडे जायचे. बिंबिसार राजाने दान केलेले वेळूवन फार दूर असल्याने त्याला जाणवले आणि याचे काही बिंबिसार राजाने सुद्धा एक वेळूवन दान केलं होतं भगवान बुद्धाला. परंतु या जीवकला असं कळालं की हे जे बिंबिसारनं दिलेलं जे काही वेळूवन होतं तर हे वेळूवन आपल्यापासून खूप दूर आहे आणि तिथं जाण्यासाठी येण्यासाठी हे खूप लांब पडत आहे असं त्याला वाटलं. राजगृहात जीवकाच्या निवासाजनीत त्यांच्या मालकीचे आम्रवन नावाचे उद्यान होते. नंतर जे काही हा जीवक होता तर हे जीवक ज्या ठिकाणी राहायचा राजगृहापाशी तर त्या राजगृहाच्या बाजूला एक एरिया होता तर तिथं ते पूर्ण म्हणजे आमराई समजा, त्याला आमराई म्हणतात समजा, आंब्याची पूर्ण झाडं होती. तर ते आमराई होती आणि तिथे एक सर्वांग परिपूर्ण विहार बांधावा आणि आम्रवनासहित तथागतांना त्यांचे दान करावे असे त्यांना वाटले. मग त्या जीवकला काय वाटले की हे जे काही आम्रवन आहे तर या आम्रवनामध्ये आपण एक विहार बांधलं पाहिजे आणि विहार आणि जे काही आंब्याची झाडं आहेत ते पूर्ण आंब्याचे झाड बाग जे काही आहे ते सर्व भगवंताला आपण दान केली पाहिजे अशी या जीवकाच्या मनामध्ये सुद्धा एक विचार आला. ह्या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतापाशी गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्यासाठी त्याने आज्ञा मागितली आणि तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली. म्हणजे ज्याप्रमाणे अनाथ पिंडकानं एक विहार दिलं होतं हेच असं जीवकाच्या मनात सुद्धा आलं की मी एक सुद्धा विहार बांधावं आणि भगवंताला दान करावं. आणि या उद्देशाने तो भगवंताकडे गेला. भगवंताकडे जाऊन भगवंताला म्हणाला की मी वेळू आपल्या आम्रवनामध्ये एक विहार बांधत आहे तर ते विहार मी आपल्याला दान करायचे आहे आणि त्या दानाचा तुम्ही स्वीकार करावा. आणि त्यावर भगवंताने मग त्यांना स्वीकृती दिली, संमती दिली. त्याचप्रमाणे एक आम्रपाली नावाची जी काही महिला होती तर तिनं सुद्धा भगवान बुद्धाला दान दिलेलं आहे एक वन. तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याला काही बघायचं आहे की तथागत नदीकामध्ये राहिले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले. त्याने आनंदाला हाक मारली आणि म्हटले, चल आनंदा आपण वैशालीला जाऊया. म्हणजे एक वेळेस नदीकामध्ये, नदीका नावाचं जे एरियाचं नाव आहे तर त्या एरियामध्ये भगवान बुद्ध राहायला होते आणि तिथे राहायला असताना त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याला जावं असं वाटलं भगवान बुद्धाला. म्हणून भगवान बुद्ध उठले आणि त्यांचे जे काही लाडके शिष्य होते आनंदा
तर त्या आनंदाला भगवान बुद्धांनी हाक मारली आणि म्हणाले की आनंदा चल आपण वैशालीला जाऊया. बरं कसं संमती दर्शवून तथागताला आनंद झाला. म्हणजे त्यानंतर त्या आनंदाने भगवान बुद्धाला संमती दिली. नंतर महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघाले आणि तिथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्यात गेले. त्यानंतर जे काही आनंद भिक्खू असेल, भगवान बुद्ध असतील आणि त्यांच्या सोबत जे काही भिक्खूगण असेल, हा भिक्खूगण पूर्ण त्या वैशालीच्या बाजूनं निघाला, वैशालीकडे जायला निघाला. तर जाता जाता मधामध्ये एक तिथं एक त्या ठिकाणी सुद्धा एक आंब्याचं वन होतं, आमराई. एक आमराई होती. तर त्या आमराईमध्ये भगवान बुद्ध थांबले. म्हणजे आता कुठे ते थांबवतो, पहिले काय गाड्या नव्हत्या, काही नाही, पायानं जावं लागत गेलं. आणि त्या कोठे समजा आपल्याला विश्रांती घ्यावं वाटली, त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्यांचा शिष्यगण थांबत गेले. तर अशा प्रकारे त्या आम्रवनामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचे काही शिष्य म्हणजे शिष्यगण हे सर्व थांबले. तथागत वैशालीत आले, बसून आपल्या आम्रवनात राहिले आहे असे गणिका आम्रपालीला समजले. तिथे पुष्कळ शासकीय वाहने मागून त्यापैकी एका स्वतः आरूढ होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती आम्रवनाकडे निघाली. जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती रथातून गेली. मग खाली उतरून तथागत जिथे होते त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूस बसली. आणि ती तशी बसल्यावर तथागत तिला धर्म उपदेश केला. म्हणजे आपल्या आम्रवनामध्ये भगवान बुद्ध थांबलेले आहेत असं जेव्हा वैशालीला वाटलं, त्यानंतर आपल्या आम्रपालीला वाटलं की आपल्या वैशालीमध्ये भगवान बुद्ध थांबलेले आहेत, आम्रवनात थांबलेले आहेत. तर त्यानंतर भगवान बुद्धाची महती सर्वीकडे पसरलेली होती. त्याच्यामुळं आम्रपालीला वाटलं की भगवान बुद्ध या ठिकाणी आपल्या एरियात आले, म्हणजे आपण बी त्यांची भेट घ्यायला पाहिजे. म्हणून लगेच आम्रपालीने जे काही आपले पहिले जे काही रथ वगैरे होते, समजा घोड्याचे रथ वगैरे, तर ते रथ तयार करायला सांगितले. आणि बरेचसे रथ घेऊन आणि एका रथात आपण बसून सर्व रथ घेऊन भगवान बुद्धाच्या दिशेने निघाले. आणि भगवान बुद्ध जेथपर्यंत रथ चालत होता तोपर्यंत रथात बसून गेले. आणि ज्या ठिकाणाहून रथ चालत नव्हता, म्हणजे झाडं झुडपं होते, आमराई होती, तर अशा ठिकाणी ती आम्रपाली त्या रथातून खाली उतरली आणि पायानं भगवान बुद्धाकडे गेली. भगवान बुद्धाकडे गेल्याच्या नंतर भगवान बुद्धाला त्यांनी आम्रपालीने अभिवादन केलं आणि अभिवादन करून भगवंताच्या समोर जाऊन बसली. नंतर तथागतांना उद्देशून ती बोलली, भगवान भिक्खू संघासहित उदयिक मजकडे भोजनास येतील काय? आणि त्यानंतर जे काही आम्रपाली होती ती आम्रपाली भगवान बुद्धाच्या समोर बसली. भगवान बुद्धाच्या समोर बसल्याच्या नंतर भगवंतांनी आम्रपालीला एक प्रवचन, जे काही धम्माचा उपदेश दिला. धम्माचा उपदेश दिल्याच्या नंतर ही आम्रपाली आणखीनच भाविक झाली आणि भाविक आनंदित होऊन भगवान बुद्धाला आपल्या शिष्यगणासह आमच्या इथं भोजनास यावे असे निमंत्रण दिले. तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली. आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला. हे पाहताच आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले. नंतर प्रदक्षिणा घालून ती निघून गेली. म्हणजे त्या आम्रपालीने जेव्हा भोजनास यावे म्हणून आमंत्रित केले भगवान बुद्धाला आणि भगवंतांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्रपालीला येतो म्हणून सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर ही आम्रपाली खूप आनंदित झाली की आता भगवान बुद्ध आपल्या इथे भोजनासाठी येणार आहेत. म्हणून लगेच उठली, भगवान बुद्धाला वंदन केलं, भगवान बुद्धाला प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घालून ते आपल्या घराच्या दिशेने निघली. वैशालीच्या लिच्छवीला समजले की तथागत वैशालीला आलेले असून आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना सुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करावयाचे होते. म्हणून त्यांनीही बरीचशी शासकीय वाहने सिद्ध करून प्रत्येकात एक जण आरूढ होऊन ते परिवारासह वैशालीस गेले. म्हणजे त्यानंतर ज्याप्रमाणे आम्रपाली त्या ठिकाणी राहत होती, तर आम्रपालीच्या एरियाच्या बाजूला दुसरं एक जे काही वैशाली नावाचा एक एरिया होता. तर त्या वैशालीचा राजा कोण होता? लिच्छवी नावाचा. तर त्या लिच्छवीला सुद्धा समजलं की जे काही वैशालीचं आम्रपालीचे जे काही वैशाली आहे, तर या वैशालीमध्ये आम्रवन आहे. त्या आम्रवनामध्ये भगवान बुद्ध हे राहायला आलेले आहेत. आणि त्यामुळं ज्याप्रमाणे आम्रपालीला वाटलं त्याप्रमाणे या लिच्छवीला सुद्धा वाटलं की आपण भगवान बुद्धाला भेटायला गेलं पाहिजे. म्हणून त्याने सुद्धा आपले रथ तयार केले आणि प्रत्येक रथात एक आपला रथ चालवणारा आणि एका रथात आपण बसून सर्व रथ घेऊन भगवान बुद्धाकडे निघाले. आम्रपालीची आणि त्यांची परस्पर विरुद्ध दिशेने येताना गाठ पडली आणि अशाप्रमाणे
जे काही आम्रपाली होती हे भगवान बुद्धाला भेटून वापस आपल्या घराकडे जात होती आणि हे जे काही लिच्छवी होता हा लिच्छवी आपल्या घरून भगवान बुद्धाकडे जात होता। तर जाता जाता मधामध्ये ही आम्रपाली आणि लिच्छवी यांची भेट झाली। त्या तरुण लिच्छवीच्या रथाला आम्रपालीचे रथ चाकाला चाक असाला आत आणि जुलाजू असे जोराने घासत गेले। तेव्हा ते तिला म्हणाले, आम्रपाली आमच्या रथाला अशी टक्कर देत तू का बरं निघाली आहेस? म्हणजे दोघांना समजा आता यायनं उल्हासानं जोरात येऊ लागले आणि हा लिच्छवी बी जोरात जाऊ लागला उल्हासामध्ये की आता मला भगवान बुद्धाला भेटायला जायचं आहे। अशा जोरात जाण्यामध्ये दोघांच्या रथाची टक्कर झाली आणि टक्कर झाल्याच्या नंतर हा जो लिच्छवी आहे तर लिच्छवी आम्रपालीला काय म्हणतो की आम्रपाली तू एवढ्या जोरानं पळत पळत तुझ्या घराकडे जात आहेस आणि पळत पळत जाता तू माझ्या रथाला टक्कर देत आहेस, तर असं काय झालं की तू एवढं जोरामध्ये जात आहेस? तेव्हा ते आम्रपाली म्हणते की महाराज आताच मी तथागतांना भिक्खू संघासहित उद्या भोजनास येण्याचे आमंत्रण दिले आहे अशी आम्रपाली त्या ठिकाणी बोलली आणि हे सौभाग्य आम्हाला प्रदान कर, आम्ही तुला एक लक्ष देऊ शकतो। आणि त्यानंतर आम्रपालीने सांगितलं की आता मी भगवान बुद्धाला भेटलो आहे आणि भगवंत माझ्या घरी भोजनास येणार आहेत आणि त्यामुळे मी लवकर जात आहे। आणि ज्या वेळेस हे लिच्छवीला समजलं की भगवान बुद्ध उद्या हे आम्रपालीच्या घरी भोजनात जाणार आहे, त्यामुळं हे जे काही लिच्छवी आहे तर हे लिच्छवी ते आम्रपालीला काय म्हणाला की आम्रपाली तुला काय मागशील ते मी तुला देतो, परंतु उद्या मात्र भगवान बुद्धाला आमच्या इथं भोजनाची होती। म्हणजे बघा लोकांची दान करण्याची कशी नियती होती त्या काळामध्ये। तर असं म्हणाला तर त्यावरती आम्रपाली काय म्हणते की महाराज वैशाली आणि इतर नियंत्रणाखालील प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रय मी करणार नाही। म्हणजे लिच्छवी असा म्हणते की तुला जे काय पाहिजे ते मी तुला देतोय, परंतु आम्रपाली काय म्हणते की इथला सगळा प्रदेश जरी तुम्ही मला गिफ्ट दिला त्याच्या बदल्यामध्ये तरीही हे जे काही दान करण्याचं सौभाग्य आहे हे सौभाग्य मी तुम्हाला देणार नाही। आणि त्यानंतर लिच्छवी हातवारे करीत बोलले या आम्रपालीने आम्हाला हरविले। आणि म्हणजे त्यानंतर लिच्छवी म्हणाला की खरंच हे खूप मोठं दान आहे आणि या आम्रपालीने मात्र आम्हाला हरवले आहे, आमच्या अगोदर भगवान बुद्ध तिच्या इथे भोजनासाठी जाणार आहे। आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले। आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेर विचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाला उग्रकरण मिळवावा या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले। आणि आम्रपालीनं तर हरवलं त्या लिच्छवीला, परंतु तरीही त्याची आस मात्र थांबली नाही की ठीक आहे आम्रपालीने आपल्याला नाही दिलं ना काही हरकत नाही आहे, पण आपण भगवान बुद्धाला भेटू आणि आपण त्याला बोलूया। म्हणून ते भगवान बुद्धाकडे गेले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन भगवंताला म्हणतात की आमच्या इथे तुम्ही उद्या भोजनास यावे। लिच्छवी दुरून येताना दिसतात तथागत भिक्खूंना म्हणाले आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी या लिच्छवीकडे पाहावे, या लिच्छवीच्या समुदायाकडे पाहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे, हे परलोकातील जणू देवच आहे। म्हणजे जेव्हा हा लिच्छवी भगवान बुद्धाकडे जात होता भगवान बुद्धाने दुरूनच बघितलं की लिच्छवी आपल्याकडे येत आहे आणि जेव्हा आपल्याकडे लिच्छवी येत आहे हे पाहताना भगवान बुद्धाने आपले जे काही सर्व भिक्खूगण होता जे काही सर्व भिक्षू होते त्या भिक्षूला उद्देशून म्हणाले की तुम्हाला अगर देव पाहायचा असेल तर हे बघा आपल्या समोरून देव येत आहे। म्हणजे भगवान बुद्ध हे सर्व जाणून होते की कोणाची नियती कशी आहे, कोणाचं मन कसं आहे, कोणाची जे काही दानाविषयी जे काही महती असेल ती कशी आहे हे सर्व जाणून होते। आणि भगवान बुद्धाला समजलेलं आहे की हे लिच्छवी सुद्धा खूप सारं आपल्यासाठी दान देणार आहे, दान दिलेला आहे किंवा आपल्यासाठी खूप काही करणार आहे। आणि असा जो काही माणूस असेल हा माणूस कोणत्याही देवापेक्षा कमी नाही। त्यामुळं भिक्खूगणाला भगवान बुद्ध म्हणतात की तुम्हाला देव जर बघायचा असेल तर बघा आपल्या समोरून जो लिच्छवी येत असे ना तर ही लिच्छवी एक देव आहे। रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी बसले आणि जिथपर्यंत रथ जात होता तिथपर्यंत रथात बसून तो लिच्छवी भगवंताकडे गेला आणि त्यानंतर पायी उतरून ते भगवंताकडे गेले, भगवंताला वंदन केलं आणि भगवंताच्या समोर एका आसनावर बसले। नंतर तथागताला उद्देशून ते बोलले तथागतांनी भिक्खू संघासह उदयिक आमच्या भोजनास निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी। म्हणजे उद्या
भगवान बुद्धानं शिष्यगणासह माझ्या येतं भोजनास यावे आणि आमचं जे काही आमंत्रण आहे आमंत्रण स्वीकार करावं असं तो लिच्छवी म्हणाला। हे लिच्छवी जन हो, उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपाळीला आधी शब्द दिलेला आहे। त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणाले की हे लिच्छवा, मी अगोदरच आम्रपाळीला शब्द दिलेला आहे की उद्या मी तिच्या इथं भोजनात जाणार आहे। आम्रपालीने आपल्याला हरविल्याची लिच्छवीची आता खात्री पटली आणि तथागताचे आभार मानून आणि त्याच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागताला अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले। आणि त्यानंतर त्याला कळालं की भगवंत हे जे बोलतील ते करतील, ते कधीही खोटं बोलत नाहीत। त्यामुळं भगवंताने त्या आम्रपालीला सांगलेलं आहे की उद्या भोजनास येणार आहे, त्यामुळे ते आता भगवान बुद्ध ते आपलं ऐकणार नाहीत। आणि त्यानंतर ते लिच्छवी जे आहे ते आपल्या जागावरून उठला, भगवंताला वंदन केलं आणि भगवंताला प्रदक्षिणा घातली आणि त्या ठिकाणानंतर ते आपल्या दिशेनं निघून गेले। रात्र होताच गणिका आम्रपालीने आपल्या प्रसादात साखर भाताचे मिठाने तयार करून ती तथागताला म्हणाली, महाराज वेळ झाली, भोजन तयार आहे। त्यानंतर आम्रपालीने आपल्या इथं जे काही गोडधोड जे काही पदार्थ असतील ते सर्व पंचपक्वान तयार केले आणि पंचपक्वान तयार करून नंतर भगवंताला निरोप दिला की भगवान भोजन तयार आहे आणि आपण भोजनासाठी यावे। पहाटे वस्त्र परिधान केलेल्या तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्खू संघासह आम्रपालीच्या प्रसादात ते गेले। त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले। मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखर भात आणि मिठाने वाढली आणि पोट भरतो त्यांना जातीने आग्रह केला। म्हणजे त्यानंतर भगवान बुद्ध दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, जे काही एक उत्तर वस्त्र आपलं जे काही आहे ते घेतलं, भिक्षापात्र घेतलं आणि जे काही आपले भिक्षुगण असतील या पूर्ण भिक्खू संघासहित ते आम्रपालीच्या घरी भोजनास गेले। आणि घरी गेल्याच्या नंतर आम्रपालीने जे काही चांगलं चांगलं तयार केलेलं भोजन होतं ते भोजन खूप सारं भगवंताला आणि शिष्यगणाला वाढलं। भोजन संपल्यावर तथागताने आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले। आम्रपाली नंतर त्याच्या शेजारी चौरंग ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली, भगवान आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे। तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्म उपदेश ऐकल्यावर ते निघून गेले। त्यानंतर भगवान बुद्धाचं भोजन झालं, भिक्षापात्र आपलं धुतलं, भिक्षापात्र धुतल्याच्या नंतर जे काही आम्रपाली होती ती आम्रपाली भगवान बुद्धाच्या समोर जाऊन बसली आणि समोर जाऊन बसल्याच्या नंतर भगवंताला उद्देशून काय म्हणते की आपण ज्या ठिकाणी आता थांबलेले आहेत तर ते आम्रवन मी तुम्हाला दान करत आहे आणि नंतर या दानाचा तुम्ही स्वीकार करावा असं म्हणल्याच्या नंतर भगवान बुद्धांनी ते जे काही आम्रपालीने केलेलं दान आहे तर त्या दानाचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्याच्या नंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणून त्या दिशेने आपल्या दिशेने निघून गेले। याप्रमाणे विशाखाच्या नावाची जी एक महिला होती तिचा सुद्धा दानशूरतेमध्ये भगवान बुद्धासोबत संबंध आलेला आहे, खूप सारं दान केलं आहे। तर विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती, तिला बरीच मुले व नातमुंडे होती। म्हणजे जे काही विशाखा नावाची जे काही एक धनाढ्य म्हणजे त्याकडे खूप सारी संपत्ती होती आणि खूप सारी संपत्ती असती आणि तिचं जे काही काय म्हणतात त्याला कुटुंब सहकुटुंब होतं, म्हणजे एक कुटुंब होतं समजा खूप मोठं, म्हणजे पहिल्या काळामध्ये बघा एकत्र कुटुंब समजा खूप मोठं कुटुंब राहायचं, एका घरामध्ये 100 पर्यंत माणसं राहायचे। तर अशा प्रमाणे एकत्र कुटुंब असल्या कारणानं हिच्या घरामध्ये खूप सारे माणसं राहायला होती। जेव्हा तथागत श्रावस्तीत राहत होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानी विशाखा गेली आणि तिने त्याला भोजनास आमंत्रित दिले आणि ते स्वीकारले। म्हणजे त्यानंतर भगवान बुद्धाकडे हे वैशाली गेली आणि भगवान बुद्धाला सांगितलं की उद्या माझ्या इथे भोजनास यावं आणि त्यानंतर भगवान बुद्धांनी ते आमंत्रण स्वीकारलं। व त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सारखा पाऊस पडला। भिक्खूंनी अंग ओले राहू नये म्हणून आपली चिवरे काढून ठेवली आणि आपल्या उघड्या देहावर पाऊस पडून दिला। म्हणजे त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणजे त्याचं कोणतं विहार नव्हतं, काही नव्हतं, फक्त वन होतं, त्या वनामध्ये भगवान बुद्ध राहायला होते। मग त्या दिवशी वैशालीनं भगवान बुद्धाला भोजनाचं आमंत्रण दिलं। मग आपलं विशाखानं भोजनाचं आमंत्रण दिलं आणि भोजनासाठी आपल्याला जायचं आहे आणि उद्या आपल्याकडे दुसरं चिवर घालून जायला नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी भगवान बुद्ध आणि त्यांचा काही शिष्यगण असतील
त्या शिक्षकानं काय केलं, जे काही आपले वरचे कपडे आहेत ते वरचे कपडे सर्व काढले आणि तसाच पाऊस आपल्या अंगावर पडू दिला. दुसऱ्या दिवशी तथागताचे भोजन संपल्यावर त्यांच्या जवळ बसून विशाखा त्यांना म्हणाली, भगवान मला आपणास कडून 8 वर हवे आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध हे त्या विशाखाचे ते भोजनास गेले. भोजनास गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भोजन केलं आणि भोजन केल्याच्या नंतर जेव्हा भिक्षापात्र वगैरे जेव्हा धुतलं, तर धुतल्याच्या नंतर ही विशाखा जी आहे भगवंताच्या समोर जाऊन बसली आणि भगवान बुद्धाला काय म्हणते की भगवान मला आपल्याकडून 8 वर पाहिजे आहेत. तेव्हा भगवान म्हणाले, विशाखा वर कोणते आहेत ते समजल्या वाचून तथागत वर देऊ शकत नाही. म्हणजे काय माहिती आहे, समजा हिनं वर मागितले पण तू कोणते वर पाहिजे, कसले वर पाहिजे, म्हणजे हिच्या मनामध्ये इच्छा काय आहे, हिला काय नेमकं पाहिजे. तर हे भगवान बुद्ध म्हणतात की जोपर्यंत मला तुझा वर काय आहे हे समजणार नाही, म्हणजे तुझं म्हणणं काय आहे हे जोपर्यंत मला समजणार नाही तोपर्यंत मी तुला देण्याचं वचन देणार नाही. त्यानंतर विशाखा बोलली की मी मागणार आहे ते वर उचित आणि निरुपद्रवी आहे असेच आहे. तथागतांनी आज्ञा देताना विशाखा बोलली, भगवान आयुष्यभर वर्षाकालात भिक्खू संघाला चिवरे द्यावी अशी माझी मनीषा आहे. तसेच विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्खूंना व आजारी तसेच त्यांची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे. आजारी भिक्खूंना औषधे आणि भिक्खू संघाला खीर तसेच भिक्खुनींना स्नानासाठी वस्त्रे पुरवावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे त्या ठिकाणी विशाखा काय म्हणते की तुम्ही स्वीकारू शकाल किंवा मला वर देऊ शकाल असेच मी वर मागणार आहे, याच्या व्यतिरिक्त असं काहीही मागणार नाही. मग त्यानंतर भगवान बुद्धानं संमती दिली की ठीक आहे, तू मला वर माग, मी तुला वर देतो. आणि त्यानंतर अनुज्ञा जशी भगवंताची मिळाली त्यानंतर हे विशाखा काय म्हणते की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत, म्हणजे विशाखानं बघितलेलं होतं ना की रात्री आपल्या इथं जेवणासाठी येणार होते आपलं भगवंत आणि भिक्खू संघ. तर रात्री पाऊस पडला, 2 दिवस सारखा पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये आपल्याकडे वस्त्र नाहीत घालायला, चिवर नाहीत घालायला, म्हणून त्याने चिवर काढून ठेवले आणि सर्व 2 दिवस भिजत राहिले ते भिक्खू. हे त्या विशाखाने बघितलेलं होतं. म्हणून विशाखा काय म्हणते की जीवनभर मी तुम्हाला चिवर पुरविल, ते चिवराचा तुम्ही स्वीकार करावा. त्याचप्रमाणे जे काही नवीन भिक्खू येतील त्यांना मी चिवर देईल किंवा जे काही भिक्खू आजारी पडतील त्यांना मी जीवनभर औषध पुरवील आणि जे काही दुःखी असतील काही कोणत्या ना कोणत्या कारणाने समजा भिक्खू, तर त्यांना सुद्धा मी काही भोजन देईल किंवा अशा प्रकारचं दान देईल आणि त्यांना मी सुखी करल. किंवा जे काही भिक्खुनी असतील म्हणजे महिला भिक्खुनी झालेल्या भिक्षुनी, तर त्यांना सुद्धा आता त्यांना कपडे जास्त लागतात, राहण्याची सोय लागते, तर यामुळं त्यांना सुद्धा मी आयुष्यभर वस्त्र फिरवील आणि यांचा तुम्ही स्वीकार करावा. तेव्हा तथागत म्हणाले, पण विशाखा तथागताकडून ही 8 वर मागण्यात तुझा काय हेतू आहे. म्हणजे त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले की तू आयुष्यभर आम्हाला चिवर पुरवणार आहेस, सर्व काही औषध पुरवणार आहे, तर यामागे तुझा काही हेतू आहे का, तुझा काय हेतू आहे ते हेतू सांग मला. आणि विशाखा बोलली, भगवान मी सेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्खू संघाला सांग. माझी सेविका त्याप्रमाणे गेली आणि ती विहारात पोहोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खूंनी आपापली वस्त्रे उतरून ठेवली असल्यामुळे तिच्या दृष्टिउक्तीस आले आणि तिला असे वाटले की ती भिक्खू नसून पावसात देह भिजून घेणारे कोणी नग्न तपस्वी आहे, म्हणून ती परतली आणि तिची समजूत घालून मला पुन्हा तिला पाठवावे लागले. म्हणजे काय म्हणते ते विशाखा की जेव्हा भोजन तयार झालं होतं तर भोजन तयार झाल्याच्या नंतर मी माझ्या एका सेविकेला आपल्याकडे पाठवलं की तुम्हाला बोलवण्यासाठी, परंतु त्या ठिकाणी जेव्हा ते माझी सेविका पोहोचली त्यावेळेस त्या ठिकाणी पाऊस चालू होता आणि पाऊस चालू होता त्यावेळेस तुम्ही तुमचे जे काही वस्त्र होते पूर्ण, तर ते वस्त्र काढून ठेवले होते भिजू नये म्हणून आणि तुम्ही त्या पावसामध्ये भिजत होता. आणि हे माझ्या सेविकेने बघितलं आणि सेविकेने बघितल्याच्या नंतर सेविकेला असं वाटलं की हे भगवान बुद्ध नाहीत किंवा भिक्खू संघ नाही आहेत, कारण त्याच्या अंगावर कपडे नाहीत, तर हे पावसामध्ये भिजणारे आणि तपश्चर्या करणारे कोणीतरी ढोंगी आहेत, कोणीतरी तपस्वी आहेत असं माझ्या सेविकेला वाटलं. कारण तर पहिल्या काळात आपण बघितलेलं आहे प्रत्येक लोकांची तपश्चर्या करण्याची कृती जे काही आहे ते वेगवेगळ्या प्रकारची होती.
कोणी नदीमध्ये उभं टाकून तपश्चर्या करत गेले, कोणी 24 तास आंघोळ करून तपश्चर्या करत गेले. तर अशाच प्रमाणे हे सुद्धा तसे तपस्वी आहेत असा भास माझ्या सेविकेला झाला. आणि म्हणून माझी सेविका परत माझ्यापाशी आली आणि परत आल्यामुळं मला डबल तिला समजावून सांगावं लागलं आणि समजावून सांगून डबल तिला तुमच्याकडे पाठवलं. तर हे सर्व माझ्या सेविकेनं बघितलेलं आहे. आणि भगवान नग्नता, अपवित्र आणि केळसवाणी असते, यामुळे संघाला अजन्म वर्षावासास उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी मी इच्छा प्रकट करत आहे. त्यानंतर विशाखा काय म्हणते की कोणीही असो, जे काही तपस्वी असतील किंवा तप करणारे असतील, कोणीही असो, परंतु ते माणसं जर नग्न असतील किंवा कमी कपड्यावर असतील तर हे किळसवाना आहे किंवा यांच्याकडे लोकांचे जे काही पाहण्याचा दृष्टिकोन आहे तर तो दृष्टिकोन वाईट असते. त्यामुळं मी अजन्म आपल्याला जे काही वर्षावास आहे, जे काही पाऊस पडणार आहे, त्या पावसापासून वाचवण्यासाठी मी वर्षभर तुम्हाला वस्त्र पुरवणार आहे की तुम्ही बिना म्हणजे उघडे कधी राहू नये. माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगायचे म्हणजे दुरून येणारे भिक्खू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असे गाव माहीत नसल्यामुळे भिक्षा मिळविताना वाटेत थकून जातात. भगवान यामुळे विहारात येणाऱ्या भिक्खूची आजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. आता पहिलं जे म्हणजे त्या वैशाखेने 8 वर मागितले होते. 8 वर मधला पहिला वर कोणता होता की मी जन्मभर वस्त्र पुरविल, आणि दुसरा वर काय होता की मी जन्मभर भोजन पुरविल. मग त्याचा अर्थ भगवान बुद्धांना विचारल्याच्या नंतर की याचा हेतू काय आहे, तर हे हेतू विचारल्याच्या नंतर त्या विशाखाने हेतू सांगितला की बरेचसे काही भिक्खू असे आहेत की जे भुकेने व्याकुळ झालेले असतात आणि दिवसातून एकदा जेवतात, आणि भुकेने व्याकुळ झालेले असताना नेमकं त्याला माहित नसते की मला भोजन कुठे मिळेल, म्हणून तो फक्त फिरत राहतात आणि फिरता फिरता एखाद्या वेळेस ते इतके थकतात की ते थकून त्या ठिकाणी बसतात आणि बसल्यामुळं त्यांना भिक्षासाठी जाता येत नाही आणि ते तसेच भुकेले राहतात. त्यामुळं मी या ठिकाणी एक विहार तयार करेल. त्या विहारमध्ये अजन्म भिक्खूसाठी जेवढे भिक्खू येतील त्या भिक्खूसाठी मी भोजन तयार करेल. आणि हे जेव्हा सर्व भिक्खूंना कळेल किंवा जिकडे तिकडे ही बातमी जाईल तेव्हा प्रत्येकाला असं वाटेल की कुठेही आपल्याला भोजनास मिळो की न मिळो, परंतु या ठिकाणी आपल्याला भोजनास मिळते, त्यामुळं आपण सरळ त्या दिशेने गेलं पाहिजे. आणि त्या दिशेने ते भिक्खू त्या ठिकाणी येतील, त्यामुळे ते जास्त थकणार नाहीत. आणि थकले तरी त्याचा आपल्याला जेवायला भेटते हे माहीत असल्यामुळं थोडं थकल्याच्या नंतर बी ते येण्याचा प्रयत्न करतील. हा माझा वर आहे असं ते विशाखा म्हणते, बोलते त्या ठिकाणी. त्यानंतर आपलं काही तिसरा वर आहे, त्या तिसऱ्या वराबद्दल ते विशाखा सांगते की बाहेर जाणारा भिक्खू भिक्षा मिळवता कदाचित मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशिरा पोहोचेल. साहजिकच मार्ग काढता तो थकून जाईल. म्हणजे त्यानंतर जरी समजा एखादा येथा आलेला भिक्खू असेल आणि तो भिक्खू येथे काही दिवस राहील आणि नंतर कुठेतरी परत जाईल कुठेतरी समजा, तर परत जाता नेमकं त्याला माहित नसते समजा की आपल्याला कुठं जायचं, किंवा हे बी माहित नसते की पुढचं गाव किती दूर आहे, किंवा हे बी माहित नसते की त्या गावामध्ये एक गाव किती दूर आहे की त्या गावात गेल्याच्या नंतर आपल्याला भिक्षा मिळेल की नाही मिळेल याची बी गॅरंटी नसते. तर हे सुद्धा वर त्या ठिकाणी विशाखाने सांगितलं. त्यामुळं या ठिकाणी जर ते भोजन भेटलं त्यांना तर ते भोजन आपल्या सोबत घेऊन जातील आणि एका दिवसाची त्यांची चिंता मिटेल. त्यानंतर चौथा वर असा सांगितला की जे काही रुग्ण भिक्खू आहेत तर त्या रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्यांचा आजार वाढेल आणि कदाचित त्यांचा अंतही होईल. म्हणजे जे काही बिमार भिक्खू असतील तर त्या बिमार भिक्खूला जर कदाचित एखाद्या वेळेस अन्न नाही मिळालं, पहिल्या दिवसातून एक वेळ जेवणाची त्यांची म्हणजे त्यांचं एक हे आहे समजा कर्तव्य आहे किंवा जेवणाची सवय आहे, तर अशामध्ये जे काही एक वेळेस समजा त्यांना जेवाय नाही भेटलं तर जेवाय नाही भेटल्याच्या नंतर जे काही अगोदरच बिमार असतील तर ते जास्त थकून जातील. जास्त थकल्यामुळं जेवाय न भेटल्यामुळं ती आणखी बिमारी जी आहे ती वाढल आणि बिमारी वाढल्यामुळं कदाचित त्यांचा अंत सुद्धा होऊ शकेल. त्यामुळे ते येथे राहून आपलं जे काही भोजन आहे तर हे भोजन रोज नीट करत राहतील. त्यांचे पाचवं कारण म्हणजे रुग्णाची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूला बाहेर जाऊन भिक्षा मिळवण्यास सवड मिळणार नाही. म्हणजे जे काही बिमार भिक्खू असतील तर त्या बिमार भिक्खूला आता बिमार जरी असेल तरी त्याला कोणी ना कोणतरी भोजन दान मागावंच लागेल, कारण तर दान मागल्याशिवाय आपल्या त्या भिक्षापत्रामध्ये येणार नाही. त्यामुळं जर कोणी बिमार भिक्खू असतील तर त्या भिक्खूला कुठेही दान जे काही भोजन दान आहे
किंवा जे काही भोजन आहे तर ते भोजन मागण्यास कुठेही जायची गरज पडणार नाही. 6वे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक औषधे प्राप्त झाली नाही तर त्यांचा आजार वाढेल आणि कदाचित त्यांचा अंतही होईल. म्हणजे त्यानंतर 6वं वर कोणता मागितला होता की औषध पाण्याचा. तर यामुळे जे काही बिमार भिक्खू असतील तर त्या बिमार भिक्खूला जर औषध पाणी नाही मिळालं तर त्यांचा बिमारी जे काही आहे वाढेल आणि बिमारी वाढल्यामुळं त्यांचा अंत सुद्धा होऊ शकते. त्यानंतर 7वे म्हणजे भगवान आपण खीरची प्रशंसा केली आहे की तिच्यामुळे बुद्धी तल्लख होते, भूक तहान क्षमते, निरोगी माणसात ती पौष्टिक आणि रुग्णास पथकारक ठरते, म्हणून अजन्म संघास खीर पुरवावी अशी माझी मनीषा आहे. म्हणजे त्यानंतर जे काही 7वं जे काही मनीषा सांगितली किंवा जे काही वर सांगितला तर ते 7वा वर असा आहे की जे काही तुम्ही सांगितलेलं आहे तुमच्या प्रवचनामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की जे काही खीर आहे या खीर खाल्ल्यामुळं आपली जी काही बुद्धी आहे ती बुद्धी तल्लख होते, आपली भूक तहान भागते आणि एखादा जर निरोगी माणूस असेल, एखादा बिमार माणूस जर असेल, भंती असेल तर त्या खिरीमुळं त्यांची बिमारी जे काही आहे ती बिमारी नाहीशी होते असं तुम्ही ठरलेलं आहे म्हणजे सांगितलेलं आहे. त्यामुळं जे काही बिमार भिक्खू असतील किंवा फक्त भिक्खू साधे भिक्खू बी असतील तर त्यांना आजन्म मी माझ्याकडून त्यांच्या शरीरामध्ये जे काही ऊर्जा निर्माण करण्यासाठी किंवा त्यांचं शरीर हे धष्टपुष्ट राहण्यासाठी आजन्म मी माझ्याकडून खीर त्यांना देणार आहे. त्यानंतर 8वं आणि शेवटचं कारण म्हणजे भगवान अचिरावती नदीत भिक्खूने गणिका समवेत विवस्त्रावस्थेत तटापाशी स्नान करीत असतात. गणिका त्यावेळी त्यांना हिजवतात आणि बोलतात, तारुण्यात पवित्र राखण्यात काय फायदा, वृद्धापकाळी पवित्र राखा म्हणजे दोन्ही साधे. भगवान नग्नता ही स्त्रीच्या बाबतीत अपवित्र, किळसवाणी आणि तिटकारा आणणारी गोष्ट आहे. म्हणजे त्यानंतर काय सांगितलं की 8वी गोष्ट काय होती की जे काही महिला भिक्षुक आहेत तर महिला भिक्षुक एक जे काही नदी होती समजा तर त्या नदीच्या एका काठावरती ती भिक्षूने जाऊन आंघोळ करत गेल्या आणि त्या तटावर जे काही गणिका असतात गावातल्या जे काही गणिका असतात ते गणिका सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आंघोळ करतात. तर तेव्हा हे गणिका त्या भिक्खुनीला एक काय म्हणतात त्याला खिजवतात समजा की तुम्ही तारुण्य वयात जवानीत असताना सुद्धा तुम्ही भिक्खू झालेले आहेत तर जवानीत असताना तुम्ही भिक्खू कशाला झाले असाल, तुम्ही संसार कशाला त्याग केला, तुम्ही संसार करायचा असता आणि म्हातारं झाल्याच्या नंतर तुम्ही भिक्खू यायला पाहिजे होते. आणि अशाप्रमाणे ते त्यांना चिनवतात. आणि जे काही महिला आहेत समजा तर ते महिला उघड्यावर आंघोळ घेणं हे सुद्धा बरोबर वाटत नाही किंवा उघडं होऊन आंघोळ घेणं हे सुद्धा बरोबर वाटत नाही आणि त्यामुळं त्या भिक्खूंना सुद्धा मी माझ्याकडून जे काही हे आहे चिवर आहे ते हे चिवर दान देणार आहे असं माझं वर आहे. आणि माझ्या वर मागण्याचे हे प्रयोजन आहे. आणि अशा प्रकारे माझ्या मनामध्ये माझी जी काही इच्छा आहे किंवा माझी जे काही वर आहे तर अशा प्रमाणे हे माझे वर आहे. तेव्हा तथागत म्हणाले, पण विशाखा तथागताकडून हे 8 वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे. त्यानंतर भगवान बुद्धांना असं म्हणलं की हे तर ठीक झालं, काही हरकत नाही, परंतु तुझा स्वतःचा काही फायदा याच्यामध्ये आहे का. तेव्हा विशाखा म्हणाली, वर्षावासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीला येतील आणि तथागताकडे आल्यावर ते विचारतील, अमुक अमुक भिक्खू निधन पावला, आता त्याला काय गती मिळेल. यावर अशी त्यांची गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील की त्यांचा मार्गफल प्राप्त झाले आहे किंवा त्यांना निर्वाण पद प्राप्त झाले आहे किंवा त्याला अरहंत पद प्राप्त झाले आहे. आणि मग मी त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विचारेन की प्रस्तुत भिक्खू श्रावस्तीत कधी पूर्वी होता काय, आणि होकार मिळाला तर मला जाणवेल की नक्की वर्षावासासाठी त्याला चिवरे प्राप्त झाली असतील किंवा बाहेर जाणाऱ्या अथवा आत येणाऱ्या त्या भिक्खूला भोजन मिळाले असेल किंवा त्या रुग्णाहिताला किंवा त्यांची शुश्रूषा करणाऱ्याला अन्न मिळाले असेल किंवा त्या आजारपणात औषध आणि खीर सतत मिळाली असेल. म्हणजे तिचा स्वतःचा फायदा काय होता तिच्यामध्ये की भगवंताला ती म्हणाली की जेव्हा काही एखाद्या वर्षाच्या काठी समजा म्हणजे कधीतरी आता भिक्खू 12 महिने एका जागी राहत नाहीत, कधी ना कधी येणार आहेत, कधी ना कधी जाणार आहेत. तर अशामुळे कधी ना कधीतरी भिक्खू येथून निघून जातील. निघून गेल्याच्या नंतर ते समजा कुठेही श्राप म्हणजे निघून गेल्याच्या नंतर परत पुन्हा आणखी या ठिकाणी येतील की म्हणजे आता भिक्खू समजा जवान आहेत हे जातील समजा निघून, परंतु जेव्हा त्यांचं वृद्धापकाळ जवळ येते, जेव्हा म्हातारपण जवळ येते त्यावेळेस मात्र त्याला चिंता पडते की आता मी थकलेला आहे आणि थकल्याच्या नंतर मी आता भिक्षा मागण्यासाठी जाऊ शकणार नाही. त्यामुळं मग हे एकच ठिकाण आहे की त्या ठिकाणी आपल्याला बसल्या जागी भिक्षा मिळेल. त्यामुळं ते भिक्खू परत या ठिकाणी येतील आणि भिक्खू जेव्हा या ठिकाणी परत येतील
तर काही दिवसांना समजा त्यांना निर्वाण पद प्राप्त होईल किंवा ते समजा त्या हे होते समजा या जीवनामध्ये राहणार नाहीत, तर त्यावेळेस सर्व लोक त्यांना विचारतील की यांच्या संदर्भात म्हणजे त्यांना विचारल्याच्या नंतर ऑटोमॅटिक समजा लोकांना कळेल की या ठिकाणी पहिले राहायला होते, नंतर आता वृद्धापकाळात पुन्हा परत राहायला आले आणि त्याच्यामुळे ते वारलेत, असं लोकाला कळेल. आणि लोकाला कळल्याच्या नंतर जे काही अशा प्रमाणात जे काही भिक्खू परत येत राहतील, भिक्खू येत राहतील, या ठिकाणी राहत राहतील. आणि यामुळं जे काही भिक्खू असतील त्या भिक्खूंना जे काही आपलं शेवटचं जे काही वृद्धापकाळ आहे हे वृद्धापकाळ आनंदामुळे या ठिकाणी घालता येईल. आणि अशा प्रमाणे या जीवनामध्ये किंवा अशा याच्यामुळं मी जे काही करतो आहे याच्यामुळं मला काही शांती मिळेल किंवा जे काही नैतिक सामर्थ्य आहे तर ते नैतिक सामर्थ्य मला मिळेल. आणि जे काही हे 8 प्रकारचे जे काही वर आहे तर या वराचा फक्त माझा एवढाच फायदा आहे की मला भी सुख लाभल. त्यावर तथागत म्हणाले, विशाखे हे फार बरे, हे फार बरे की हे लाभ ध्यानात घेऊन तू हे 8 वर मागितलेस. जे पात्र आहेत त्यांना दान करणे हे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुपीक पेरण्यासारखे आहे. उलट जे राग लोभादी मनोविकाराच्या अधीन आहेत त्यांना दान करणे हे खराब भूमीत बीज पेरल्यासारखे आहे. आणि दानाचा स्वीकार करणाऱ्याचे मनोविकार गुणविकासात गुंठित करून टाकतात. आणि याप्रमाणे त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणाले की विशाखा खूपच चांगला आहे, तू जे काही वर मागितलेले आहे आणि त्या वराचा जे काही तुझा हेतू आहे तर हा हेतू खूप कल्याणकारक आहे. आणि यामुळं हे जे काही तुझा हेतू आहे तर हे एखाद्या सुपीक जे काही म्हणजे एखादी मशागत केलेली किंवा चांगल्या शेणखतानं समजा एखादी वावरलेली जमीन राहते, शेत असते ना, तर अशा सुपीक जमिनीमध्ये एखादं बी टाकल्यासारखं आहे. म्हणजे त्याच्यामधून भरमसाठ पीक उत्पन्न होईल. आणि अशा प्रमाणे तू जे काही हे वर मागितलेले आहे किंवा जे काही तुझा हेतू आहे तर या हेतूमुळं जे काही येतं सर्व या भूमीमध्ये सर्व कल्याणच कल्याण निर्माण होईल, सर्व सुखच सुख निर्माण होईल. त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखेचे आभार मानले. शील संपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि निस्वार्थ वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य, दुःखनायक आणि सुखकारक ठरेल. अपवित्रता आणि कलंक यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कठीण असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल आणि संपृक्तीमुळे तिला सुख मिळेल आणि आपल्या दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल. त्यानंतर भगवान बुद्धानं त्या विशाखाला आशीर्वाद दिला की हे विशाखे, तू शील संपन्न होशील, तुझ्या जगामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये पूर्ण सुख नांदेल आणि जे काही निस्वार्थ वृत्तीने तू काही एवढं मोठं दानाचं जे काही कर्तव्य बजावत आहे यामुळं तुझ्यापाशी कधीच दुःख येणार नाही, सर्व सुख सुख तुझ्या जवळ येईल. आणि अशा प्रमाणे जे काही अपवित्र असते किंवा जे काही कलंक असते यापासून तुझी मुक्ती होईल आणि अशामुळे तुला सुख मिळेल. आणि जे काही दातृभाव आहे किंवा जे काही दान करण्याची वृत्ती आहे यामुळे तुला तुझ्या जीवनामध्ये पूर्णतः आनंद प्राप्त होईल. अशा प्रमाणे ते विशाखाला भगवान बुद्ध हे आशीर्वाद देतात. आणि त्यानंतर विशाखाने पूर्वराम विहार संघात दान दिला आणि उपासकामध्ये व्यापस्थापिका होण्याचा बहुमान तिला लाभला. आणि त्यानंतर हे तर एवढं दान दिलं त्यानंतर जे काही एक पूर्व राम विहार त्या ठिकाणी होतं, राहण्याचं एक समजा पहिल्या काळातलं विहार होतं, तर ते विहार सुद्धा त्या भगवान बुद्धाला दान दिलं. आणि दान दिल्याच्या नंतर दान करण्यामध्ये आणि महिलांमध्ये सर्वश्रेष्ठ जे काही नावं होते त्या नावापैकी हे विशाखा एक झाली. आणि हे विशाखा जे काही महिलाचं जे काही उपासिका होत्या तर त्या उपासिकाची व्यवस्थापिका म्हणजे प्रत्येक उपासिकेला समजून सांगणं, त्यांची व्यवस्था करणं आणि सर्वांना घेऊन चालणं असं करणारी एक व्यवस्थापिका म्हणून या विशाखेचा बहुमान मिळाला किंवा त्यांना सगळ्याची काही व्यवस्था करण्याची एक सोय मिळाली समजा. तर अशा प्रमाणे अलग अलग प्रकारे जे काही भगवान बुद्धाला सर्वात जास्तीत जास्त दान आणि तेही कोणत्याही प्रकारचे आपल्या मनामध्ये लालसा न करता, लोभ न करता दान देणारे जे आहेत तर हे अशा प्रकारे दानवीर या ठिकाणी भगवान बुद्धाच्या काळामध्ये तयार झालेले आहेत. आणि त्यामुळं भगवान बुद्धाला आपल्या आयुष्यामध्ये जे काही धम्म होता आपला तर तो धम्म प्रसार करण्यासाठी
खूप मोठा फायदा झाला आणि त्यामुळं भगवान बुद्धाचा धम्म हा विस्तृत पैकी पसरला गेला. अशा प्रकारे जे काही दानवीर होते या दानवीरासंबंधी आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आणि आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत.